नमस्कार, रसिकाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आता मी घालते सकाळी उठलेली आहे आणि चवळी प्रथम भिजत घालते, कारण चवळी तशी पटकन भिजते, अर्धा ते पाऊण तासामध्ये छान फुगते। किंवा न भिजवता सुद्धा तुम्ही डायरेक्ट वैरू शकता, कुकरला टाकली का भाजी पटकन तयार होते। सो चवळीची भाजी मला बनवायची आहे आमटी, आणि मी त्यासोबत बनवणार आहे कोबीची भाजी। ब्रेकफास्ट सुद्धा बनवायचा आहे, मुलांना टिफिनला सुद्धा तेच देणार आहे, ब्रेकफास्टमध्ये जे बनणार आहे ते। पण ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं याचा अजूनपर्यंत मला प्रश्न पडलेला आहे की करू तरी काय। पण त्याच्या अगोदर चला मग कोबी तरी कापून घेऊया। सो घरामध्ये जे आपले काही सामान जे उघड्यावरती असतं, जसं हे चॉपिंग बोर्ड वगैरे, हे नेहमी कटिंग करायच्या अगोदर धुवून घ्यायचे, सुरी आपल्याला धुवून घ्यायचे, कारण रात्रीच्या वेळेस पाल वगैरे घरात फिरत असते, त्यामुळे मी शक्यतो धुवून घेते। तशा तर पाली घरात नाही आहेत, पण रात्रीच्या वेळेस आपल्याला काय माहिती, म्हणून मग हे सगळं धुवून घेते आणि नंतरच त्याच्यावरती कटिंग करायला स्टार्ट करते। सो आता मी घेतलेली कोबी चिरायला, सुरीने कोबी चिरतोय किंवा वेळेवरती सुद्धा तुम्ही चिरू शकता, जशा प्रकारे तुमची पातळ चिरली जाईल, कारण जेवढी तुम्ही कोबी पातळ चिरता तेवढी भाजी ही सुंदर होते। जाड कोबी जर कापलेली असेल तर भाजीला अजिबात चव लागत नाही। तसं बघितलं तर त्याच्यामध्ये फार काही मसाले जात नाहीत, पण तरी सुद्धा पातळ जर कोबी कापली तर सुंदर अशी भाजी तयार होते। सो आपण कोबीची भाजी आज करणार आहोत, पण अजूनही मला प्रश्न आहे की मी ब्रेकफास्टमध्ये आणि मुलीला टिफिनला मी काय देऊ। तर चला मग तोपर्यंत कोबी तरी कापून घेऊया, मग नंतर विचार करूया। असं करून मी कोबी कापायला सुरुवात केली। छान अशी पातळ कोबी आपण कापायला सुरुवात केली। ही सगळी कोबी मी घेणार आहे कापून, कारण आता 4 ते 5 माणसांसाठी भाजी हवी आहे। आणि ही कोबी प्रथम घ्यायची आपल्याला धुवून। धुवत असताना माझ्या डोक्यात आलं की आपण ह्याच्यापासूनच काहीतरी बनवायचं का, जे टिफिनला सुद्धा होईल आणि ब्रेकफास्टमध्ये, कारण थोडीशी कोबी होती जास्त। सो त्यातलीच थोडीशी कोबी मी घेतली आहे एका भांड्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये टाकलेली आहे चिरलेली मिरची 2 ते 3, कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी टाकायला, आणि ते टाकल्यानंतर टाकूया याच्यामध्ये थोडेसे मसाले। हळद टाकूया प्रथम, मसाला टाकलेला आहे, जिरं पावडर, धना पावडर अर्धा चमचा, थोडंसं हिंग टाकलेलं आहे, मीठ चवीपुरतं टाकायचं आहे आपल्याला। आणि मग याच्यामध्ये जात आहे बेसन। बेसन मी इथे 4.5 चमचे जवळजवळ बेसन घेतलेलं आहे, आणि थोडंसं कुरकुरीतपणा यावा म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकते भाकरीचं पीठ। एव्हाना तुम्हाला समजलंच असेल की मी काय करायला घेतलेलं आहे। तर याला घेऊया मिक्स करून, आणि आपण करणार आहोत कोबीचे पोहे। सुंदर लागतात आणि सॉस सोबत वगैरे छान लागतात, मुलांनाही आवडतात। याच्यामध्ये थोडंसं जरा पीठ कमी वाटलं म्हणून मी बेसन अधिक टाकते, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी अजून टाकलेले। आणि हे घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करून, आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, आणि एक थोडंसं पातळ असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे, जे मला पॅनवरती व्यवस्थितपणे स्प्रेड करता येईल। खूप छान असे कोबीचे हे आपले जे पोहे आहेत हे तयार होतात, आणि टिफिनसाठी हा एक उत्तम आणि पटकन होणारा। आणि त्यात कोबी जर खात नसतील मुलं तर मग काय, याच्यामार्फत जर आपण कोबी टाकली तर मुलांना कळणारही नाही। आणि मग हे स्प्रेड करून घ्यायचे तेल टाकून त्याच्यावरती, आणि मग याला घ्यायचे व्यवस्थितपणे शिजवून। हे शिजतंय तोपर्यंत चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर। शिजवून घेतलेले साईडने थोडंसं मोकळं करून घ्यायचं आधी, आणि मग याला मारायची पलटी, आणि दोन्ही साईडने मस्त असं खुसखुशीत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। शिजवण्यासाठी ह्याला आपल्याला थोडं तेल टाकून असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ते थोडंसं पातळही होतं आणि छान शिजतं, खरपूस असं शिजतं आपलं। तर हा पोळा तर झालेला आहे रेडी, आणि आपण त्याच्यासोबत मला आता चवळीची भाजी करायची आणि कोबीची सुद्धा भाजी करायची। त्यातल्या टिफिन माझं होतं रेडी एका साईडला, आणि एका साईडला मी आता करते तयारी चवळी टाकण्याची। तोपर्यंत आता हे थोडंसं बॅटर अजून शिल्लक आहे, याचे मी बाकीचे पोहे सुद्धा काढून घेते। रेसिपी नक्की करून बघा, झटकेपट होणारी आणि पटकन, आणि कोबी पोटात जाईल मेन म्हणजे मुलांच्या। तर चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर, आणि करून सुद्धा बघा। तर हा दुसरा पोहा सुद्धा मी टाकून घेतलेला आहे। एका साईडला चवळी टाकण्यासाठी कांदा, टोमॅटो ही सुद्धा तयारी माझी चालू आहे। आणि सकाळच्या वेळेस अतिशय घाई गडबड आपली असते, आणि त्याच्यातून काय बनवायचं, तर हे असं काहीतरी नवीन आणि झटकेपट होणारं पटकन असा हा ब्रेकफास्टचा मेनू बनलेला आहे। आणि आपण हे आता टिफिनमध्ये सुद्धा मी भरून घेते की मुलीला द्यायचं आहे, तर मी सॉस सोबत हे देणार आहे। हे सुद्धा असंच दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। झाकण ठेवूया। तर हे टिफिन झालेलं आहे रेडी, सॉस घेतलेलं आहे मी, तर घाई गडबड, तर टिफिनमध्ये मी सॉसचा डबा उलटाच लावत होते। तर अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।